नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? चला, आज यशस्विताच्या कार्यक्रमामध्ये आपण खूप छान गोष्ट जाणून घेणार आहोत बरं का सरांकडनं. कोणती? चला ना, सरांची डायरेक्ट संवादच साधूया. सर, खूप छान तऱ्हेने तुम्ही मार्गदर्शन करता आहात सगळ्यांना आणि त्यामुळे विचार करण्याची प्रक्रिया आमची सुरू झाली. मी कुठे असावा आणि मी कुठे नसावा. गुरूंच्या सांगण्यावरून आपण स्वतःकडे पाहायला शिकतो, स्वतःचे जीवन सार्थक करतो. कारण गुरु आपल्याला आपल्या अंतरात्म्याची ओळख करून देतात. अंतरात्म्यावर सतत आपण नामाचा अभिषेक करत असतो. जेव्हा आपण औंढा गिळतो तेव्हा लाळेच्या रूपाने हृदयस्थ परमेश्वरावर अखंड अभिषेक होत असतो. हा अभिषेक आपल्याला मोक्षाची कवाडे उघडी करून द्यायला मदत करतो. औंढा गिळता लाळ गळे ती पडे टप टप. औंढा गिळता लाळ गळे ती पडे टप टप. नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक 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 शरीरी हे मंदिर, आत्मा ईश्वर. आत जाण्यासाठी प्रवेशद्वारी असे मुख. नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक विचार करता करता एक भाग असा लक्षात आला की मागे तुम्ही अहंकार आणि आत्मविश्वास या दोन्हांमध्ये असलेली पुसटशी रेष ही सांगितलेली होती. अहंकार आयुष्यातनं निघून जावा हे आपण म्हणतो, पण साधनेमध्येही अहंकार असू शकतो का? आणि देवाचा लाडका भक्त कोण असू शकतो? म्हणजे काय केलं की आपण देवाचा लाडका भक्त होऊ शकतो? किती साधना केल्यानंतर होऊ शकतो? नेहमीप्रमाणे प्रश्न छान आहे. देवाचा लाडका भक्त असं जर म्हटलं तर आपण म्हणू आईचं लाडकं मूल. आईचं लाडकं मूल झालं तर ते किती प्रिय असतं. आईला असा विश्वास असतो की हाक मारल्याबरोबर धावत येईल ते त्याचं लाडकं मूल. खरंय. आणि हा परमेश्वराचं लाडकं मूल कोण असतं? जो सतत त्याला आपल्या जवळ ठेवेल तो. बर बर. आपण असं म्हणतो मला परमेश्वराजवळ राहायचं आहे. परमेश्वर तुमच्याच जवळ आहे. आता हा तुमच्या जवळ राहावा यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हो. आणि यासाठी करण्याची गोष्ट म्हणजे काय तर साधना. बर बर. सतत नाम घ्या, सतत त्याच्याबरोबर राहा. असं आपण अनेक वेळेला म्हणतो की घरात काही खायला प्यायला केलं ना आधी त्याला द्या. बरोबर. पण हे खरंच देतो का आपण? प्रत्यक्षात तर सोडा, मनाने सुद्धा द्यायला तयार नसतो. खरंय सर. खाल्ल्यानंतर आठवतं अरे त्याला द्यायचं होतं. बरोबर बरोबर. जे मन सुद्धा आपण इतकं कंट्रोल करू शकत नाही की आधी त्याला काहीतरी देऊया आणि मग आपण खाऊया. मग प्रत्यक्षात कसं शक्य होणार? आता तुम्ही जो विषय मांडलात अहंकार, फारच मोठा विषय. आणि जितक्या पायऱ्या आपण म्हणतो प्रगतीकडे आपण चढत जातो ना, एक अहंकार परत जमिनीवर आणून ठेवतो. बर बर. साधनेचा प्रचंड लोकांना अहंकार असतो. अभिमानाने सांगणारे लोक आहेत
मी 2 कोटी जप केला, मी 3 कोटी जप केला, ह्याच्यामध्ये अभिमान असावा का? खरंय. असा विचार केला पाहिजे की माझ्याकडनं हे करून घेतलंय. हम्म, हम्म. अगदी तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यामध्ये मला एक फोन आला होता आणि त्यावेळेला मला असं सांगितलं की सर, आज माझ्याकडनं जितकी होईल तितकी साधना करून घ्या. बर. मला प्रश्न पडला, मी कशी करून घेऊ शकतो? हम्म, मी त्या मॅडमना असं म्हटलं की काय अपेक्षित आहे तुम्हाला? हम्म. तर म्हणे, विचार केला तर आयुष्याचे खूप तास मी फुकटच घालवते आहे, पण आज असं मनात आलं की आज जितकी होईल तितकी साधना करायची. बर बर. मी म्हटलं मग हे तुम्हालाच करायची आहे, हम्म, तर मी काय त्याच्यामध्ये मदत करू? हम्म. पण ते म्हणाले की असं काहीतरी मला सांगा की दिवसभर माझ्याकडनं खूप साधना होऊ शकेल. बरं. तर खूप चांगली गोष्ट आहे. हम्म, म्हटलं प्रत्येक क्षणाला ज्या शक्तीला तुम्ही मानता त्या शक्तीबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. बर बर. साधना करणं म्हणजे माळ घेऊन बसायला पाहिजे, जपजाप्य करत राहायला पाहिजेत असं नाही आहे. हम्म, हम्म. सतत तुम्ही त्याच्या बरोबर आहात हा जर विचार केला ना तर साधना होऊन जाते. खरंय. पूर्वीचे लोक बाहेरगावी जाताना सुद्धा देव आपल्या बरोबर घेऊन जात होते. हम्म, हम्म. घरातल्या मूर्त्या होत्या त्या, खरंय. पण त्या सुद्धा ते बरोबर घेऊन जात होते की 4-8 दिवस मी कुठे राहणार आहे तर माझे देव माझ्या बरोबर असले पाहिजे. खरंय सर. आणि आजच्या काळात बाहेर फिरायला गेल्यानंतर घरातल्या देवांच्या डोक्यावर पाणी पडलं असेल की नाही हा सुद्धा विचार करणं कठीण असतं. खरंय खरंय. मग इथे आपण म्हणू की अहंकाराला जागा कशाला देता? हम्म, हम्म. मी काही करतोय हा मीच सोडून द्या. हम्म, हम्म. मी जर बाजूला केलात ना तर तुमच्याकडे अहंकार येणार सुद्धा नाही. हम्म. पण मी बाजूला करणं आयुष्यामध्ये फार कठीण आहे. कारण जिथे जिथे आपण म्हणू ना तिथे मीच केलंय. बरोबर बरोबर. मी एवढा जप केला, मी एवढ्या माळा ओढल्या, मी रोज देवळात जातो. मी रोज कसला देवळात जातो? तुझ्यात चालायची ताकद आहे का? खरं आहे, सर. एक पाऊल टाकण्याची माणसामध्ये ताकद नाहीये. तो तुला सकाळी उभा करतोय आणि तुला बाहेर नेतोय तर सांग की मला तू रोज देवळात आणतोयस. पण नाही, तिथे मी आहे आणि मी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अहंकार सुटणं शक्य नाही. बरोबर. साधी सोपी गोष्ट असते, मीला बाजूला ठेवा. हम्म. आता इथे आपण म्हणू की मी कुठे वापरावा आणि मी कुठे टाळावा ही फार महत्वाची गोष्ट आहे. माहिती आहे का तुम्हाला? नाही सर, समजावून सांगा. आपण बरेच वेळेला हा भाग बोलतो किंवा आपण कुठे बाहेरगावी असतो तिथे हा विषय आपण घेतो की जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये असता हम्म, त्यावेळेला तुम्हाला मोठं व्हायचं आहे हम्म. आणि तुम्हाला मोठं व्हायचं असतं. लोक तुम्हाला मोठं करत नाहीत. बरोबर. मग पब्लिक प्लेसमध्ये जेव्हा लोक तुम्हाला सांगतात तुम्ही खूप चांगलं कार्य केलं त्यावेळेला ते कार्य आपण त्या शक्तीवर ढकलून देतो आणि असं म्हणतो मी कुठे, तो करतोय. हम्म, हम्म, या इतक्या सगळ्या लोकांना तो माहीत नाहीये, हम्म, तुम्हीच माहिती आहात. हम्म, मग त्यावेळेला सांगा मला असं सुचलं आणि मी अशा तऱ्हेने केलं. हम्म. सुचवणारा कोण होता हा वेगळा भाग झाला, पण तुम्हीच केलं हे महत्वाचं असतं. पण जेव्हा तुम्ही होऊन काही गोष्टी मांडता तेव्हा तुमचा मी बाजूला करा. बर बर. तिथे तुम्हाला खूप फायदा होईल. खरं. सोपं आहे हो. अहंकार बाजूला ठेवून आयुष्य जर जगायचं असेल तर खूप आनंदात तुम्ही जगू शकता. आणि एकदा अहंकाराने स्पर्श करायला सुरुवात केली की तुमचं आयुष्य खाली यायला लागतं आणि ते आपल्या कधी लक्षात सुद्धा येत नाही की आपण कुठे होतो आणि कुठे आलो. पण बारकाईने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठे मी हवा आणि कुठे मी नको, तर आपलं आयुष्य छान आहे. खूपच छान तऱ्हेने तुम्ही सांगितलं सर की साधनेत सुद्धा अहंकार होऊ शकतो आणि तो अहंकार कसा बाजूला करू शकतो आपण, कुठे करू शकतो आणि कुठे नाही, याचा फायदा आपल्या प्रत्येक प्रेक्षकाला, श्रोत्यांना नक्कीच होणार आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक वेगळा भाग सांगतो, हम्म, हम्म, अहंकाराचा भाग. हम्म. तुम्ही होतात मला वाटतं त्यावेळेला आपल्याला कोणीतरी असं सांगितलं होतं
की गुरुचरित्राची 151 पारायणं केलेली आहेत. खरंय खरंय. सोपी गोष्ट नाही, हम्म, फार कठीण गोष्ट आहे. हम्म. गुरुचरित्राची 151 पारायणं करणं फार कठीण आहे. आणि हे बोलताना त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं काहीही उपयोग होत नाही. हे माझं संशोधन आहे. बर बर. एवढं सगळं मी केलंय, माझ्या आयुष्यातले त्रास संपले नाही आहेत, माझ्या आयुष्यातले भोग फिटले नाही आहेत. आजही मी त्रासात आहे, आजही मी अडचणीत आहे. काय फायदा केला मी 151 पारायणं करून? हम्म, हम्म, तुम्हाला आठवतं मी त्याला एकदम सोपं सांगितलं होतं. हम्म, हम्म. त्याला असं म्हटलं होतं की 151 पारायणं तुम्ही करताना रोजच्या देवांची पूजा झाली का? तुमच्याकडनं नित्यकर्म होती ती केली गेली का? ते हसले माझ्याकडे बघून. मला म्हणाले तुम्हाला कळलं नाही मला काय म्हणायचं आहे. 151 पारायणं केली आहेत आणि तुमचं रोजच्या जीवनातलं मला विचार. खरंय खरंय. मी म्हटलं हो खरं आहे, तुम्ही काय बोललात ते मला कळलंच नाही, कारण मी सत्य सांगत असतो आणि सत्य शोधत असतो. माझं बोलणं तुम्हाला कदाचित कळत नाही आहे. जोपर्यंत तुम्ही नित्यकर्म करत नाहीत तोपर्यंत 151 काय तुम्ही 501 पारायणं केली तरी ती फुकट जातील. बर. दैनंदिन कमिटमेंट आहे तुमची आणि पारायण हा संकल्प आहे. बर. मग कमिटमेंटला फेल जाऊन जर तुम्ही संकल्प मोठमोठे करत राहिलात तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मी रोज आई वडिलांच्या पाया न पडता 10 देवळामध्ये फिरलो आणि शेजारच्या काकूंना रोज नमस्कार केला तर त्याचा आयुष्यात काही उपयोग होणार नाही. खरंय खरंय. आई वडिलांची सेवा करणं, आई वडिलांच्या पाया पडणं हे माझं नित्यकर्म असलं पाहिजे. हम्म, हम्म. आणि त्यानंतर जर मला जमलं तर मी देवळात जाऊ शकेन आणि त्यानंतर शेजारची काकू आली तर नमस्कार करू शकेन. पण आईला नमस्कार न करता मी काकूला रोज नमस्कार केला ना, मला पुण्य मिळणार नाही. वा सर, इतकं छान तुम्ही हे उदाहरण दिलं. खरं म्हटलं तर साधना आणि संकल्प म्हणजे नित्य साधना आणि संकल्प हा एक वेगळाच कन्सेप्ट. कधी आपल्या मनात सुद्धा हा प्रश्न आला नाही की आपल्या काहीतरी नित्य कमिटमेंट्स पण असतात का? संकल्पावर संकल्प, आता हे पारायण करायचे आहे, हे स्तोत्र म्हणायचं आहे, इतका मंत्र म्हणायचा आहे, हे सगळं आम्ही करत राहतो. पण दैनंदिन जीवनातल्या ज्या काही साधनेच्या कमिटमेंट्स आपण आधीपासून केलेल्या आहेत त्या मात्र विसरतो आणि साधना खूप करतो याचा अहंकार होतो आणि आपल्याला असं वाटतं की जेव्हा आम्ही एवढी साधना केली तेव्हा आम्ही देवाचं नक्कीच लाडकं झालो. पण हा जो अहंकार आहे हा भल्या भल्यांना सर म्हणतात तसं खाली नेतो बरं का. अहंकाराचीच गोष्ट सुरू आहे तर सहज एक गोष्ट आठवलेली शेअर करते की एकदा नारदाला सुद्धा असं वाटलं की मी सतत नारायण 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 म्हणत असतो म्हणजे देवाच्या खूप जवळ मीच आहे आणि मीच त्या देवाचा लाडका आहे. आणि एकदा त्यांनी विष्णूंना तसं विचारलं पण बरं का की देवा तुमचा सगळ्यात लाडका भक्त मीच आहे ना? विष्णुदेवांनी थोडा विचार केला आणि म्हणाले नाही नाही, मी तुमचं सतत नामस्मरण करतो आणि तरीही मी लाडका नाही. माझ्यापेक्षा सातत्याने नामस्मरण करणारं कोणीतरी आहे. देव म्हणाला चल दाखवतो तुला. देवाने त्यांना एका शेतामध्ये नेलं आणि शेतामध्ये काम करत असलेला एक माणूस होता. दिवसभराचं त्याचं काम झालं आणि हे काम झाल्यानंतर संध्याकाळी शेतातलं काम संपवून तो घरी गेला, हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला, देवाचं स्मरण केलं आणि त्यावेळेला देवाने सांगितलं की बघ ही व्यक्ती माझ्या सगळ्यात जवळ आहे, सगळ्यात लाडकी आहे. नारदाला मोठं आश्चर्य वाटलं बरं का. नारद म्हणाले ईश्वरा, अरे अख्खा दिवस हा माणूस शेतात काम करत होता,
आत्ता कुठे घरी येऊन त्यांनी हातपाय धुवून केवळ काही सेकंद तुझं नाव घेतलेलं आहे, आणि तरीही तो तुझा लाडका, आणि मी अखंड तुझं नामस्मरण करतो आणि तरीही मी तुझ्या जवळ नाही. देव म्हणाला, बघ ना, तुला एक काम सांगतो. बघ, ही पाण्याने भरलेली घागर तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि माझ्या मंदिराला एक प्रदक्षिणा घाल. ही प्रदक्षिणा घालत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे बरं का. एकही थेंब पाणी खाली पडता कामा नये. नारद म्हणाला, सोपं आहे ना देवा, आत्ता बघा मी प्रदक्षिणा घालून दाखवतो. नारदाने ती कळशी, पूर्ण काठोकाठ भरलेली कळशी डोक्यावर ठेवली आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायला लागला. संपूर्ण प्रदक्षिणा झाली, एकही थेंब पाणी खाली पडलं नाही. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर विजयी मुद्रेने देवाकडे बघितलं. देवा बघा, एकही थेंब पाणी खाली न सांडवता मी प्रदक्षिणा पूर्ण केली. देव म्हणाला, फारच छान. मग आता मला सांग की ही प्रदक्षिणा तू करत असताना तुझ्या मुखात किती वेळा माझं नाव आलं? इथे मात्र नारद चमकले, कारण इथे ईश्वराचं नाव तोंडात नव्हतंच. डोक्यामध्ये एकच विचार होता की माझ्या डोक्यावर असलेल्या कळशीतलं पाणी एकही थेंब मला सांडू द्यायचं नाही आहे. हाच एक विचार करता करता सबंध प्रदक्षिणा झालेली होती. मग ही सामान्य लोक आहेत, संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडतायत आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सुद्धा संध्याकाळी, सकाळी, दुपारी त्यांना वेळ मिळेल तेव्हा ईश्वराचं स्मरण करायचं आहे हे ज्याच्या लक्षात राहतं, तो ज्या भावनेतनं मनापासून त्याचं स्मरण करतो, ते क्षणाचं स्मरणसुद्धा आपल्याला ईश्वराच्या खूप जवळ घेऊन जातं. गरज नाही आहे की तुम्ही 24 तास स्मरण करा, पण जेव्हा कराल तेव्हा ते मनापासून करा आणि त्याचा कधीच अहंकार बाळगू नका. नारदांनी सांगितलं, ईश्वरा, आज तू खूप मोठा माझ्या मनातला अहंकार बाजूला केलेला आहेस. धन्य आहे मी, तुझ्या चरणांवर लीन आहे मी. चला, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही आपल्या मनातला साधनेचा अहंकार काढून टाकूया आणि स्वतःतला मी बाजूला ठेवून नुसते संकल्प न करता नित्यकर्म करत, नित्याच्या कमिटमेंट्स पूर्ण करत साधना करून प्रगती करूया. चला, या प्रगतीसाठी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. पुढच्या रविवारी परत एकदा यशस्वितामध्ये भेटूया. धन्यवाद.